आता बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि दमान यांची. बोंदुखराच्या सीडीआरवरनं अंधारेंनी दमान यांवरती शंका घेतली. त्यावरून दमान यांना अश्रू अनावर झाले. खराच्या सीडीआरवरनं अंधारे आणि दमान यांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे. बघूयात. दवाणिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, दोन लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. नॉनसेन्स. अँटी सीएम लॉबी विरुद्धच केलं. अँटी सीएम लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते सीएम लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही, त्याला मी काय करू. भोंदू अशोक खरात बाहेर काढणाऱ्या अंजली दमानी यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी दमानी यांच्या लढ्यावरूनच शंका घेतली. दमानी यांनी सीडीआर मधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या लॉबीतील नेत्यांचीच नावं घेतली असा आरोप अंधारेंनी केला. दवाणिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, दोन लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. सगळ्यांचे नंबर ज्यांचे शोधले, जे मिळाले नाहीत त्याला क्रॉस केलं, आणि ज्यांचे ज्यांचे मिळाले तेवढं मी माझ्या ऑडिओमध्ये बोलले. लगेच आपले उठून यायचं की याच्यात तो भाजपचं एकही नाही आहे, याच्यात अमुक पक्षाचं एकही नाही, जो उठतो तो पक्ष वाटेल ते बोलतो. नॉनसेन्स. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई. आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या. दमनियाबाई अमुक, दमनियाबाई तमुक, दमनियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमनियाबाई तुम्ही ते नाही केलं. खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा. माझा पहिल्या दिवसापासूनचा स्टँड आहे, याच्यात कुणीही असेल तर गय करू नका. अगदी माझ्या पक्षाच्या माणसाची सुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला माझ्या माणसांवर विश्वास आहे, पण तरीही तुम्ही चौकशी करा, त्यांची सुद्धा चौकशी करा. भोंदू खरात सोबत चाकणकरांचे 117 कॉल्स, एकनाथ शिंदेचे 17 कॉल्ससह चंद्रकांत पाटील आणि शेलारांचेही कसे कॉल्स झाले याचा खुलासा दमानी यांनी केला. त्यामुळे कॉल डिटेल्स रेकॉर्ड बाहेर काढणाऱ्या दमानी यांवरही कारवाई झाली पाहिजे, पण त्यावेळेस त्यातली माहितीही दुर्लक्षित करून चालणार नाही असंही अंधारे म्हणाल्या. हे सीडीआर कुणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे, आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. अगदी दमानी यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने. पण दमानी यांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत, ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची, म्हणून त्यांनी मला कॉल केला. आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला, आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा सीडीआर आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे. प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं, आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं. आणि रात्री जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं बघितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केसरकरांचीही एसआयटीकडून चौकशी करा अशी मागणी अंधारेंनी केली आहे. तर अंधारेच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा बातम्या होत्या. त्यामुळे आपण शिंदेंचं नाव घेतल्यामुळेच अंधारे वर खाली झाल्या का असा प्रश्न उपस्थित करून दमानी यांनीही राजकीय निशाणा साधला. दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांनी खरंच फोन केलेत का, आणि केलेत तर का केलेत यावरती काहीच बोललं जात नाही. हे जास्त गंभीर आहे. त्यामुळे एसआयटीला विनंती असेल की आपण एसआयटी म्हणून काम करत आहात, विशेष तपास पथक म्हणून काम करत आहात, तर आपल्या निदर्शनास आलेली व्यक्ती, वेदर इज मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, MLA, MP, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, बिलिनियर, मिलिनियर, व्हॉटएव्हर, पण त्यांची चौकशी तुमच्याकडून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्षपणे होणं अपेक्षित आहे. ती झालीच पाहिजे. मला एकीकडे असं वाटतंय कदाचित
की यांचं काही शिंदेमध्ये आधीच असं आपण बातमी ऐकली होती की यांची आणि शिंदेंची एकदा भेट झाली होती, त्यांच्या पक्षात त्या जाणार आहे असंही म्हटलं होतं. म्हणून अचानकपणे मी शिंदेंचं नाव घेतल्यानंतर या थोड्या वरखाली झाल्या असं मला जाणवलं. आणि जे मी बोलते मी चुकीचंही असेल कदाचित, पण नार्वेकरांना मला सिलेक्टिव्ह म्हणतात. मग माझा त्यांना तोच प्रश्न आहे की मिलिंद नार्वेकरांचे 8 कॉल होते, तर त्याची चौकशी झाली पाहिजे SIT कडनं, अशी मागणी तुम्ही कराल का पक्ष म्हणून? मग उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले होते का? या सगळे क्लॅरिफिकेशन्स तुम्ही द्याल का? सिलेक्टिव्ह कोण, तुम्ही का मी, हे तुम्ही ठरवायचंय. कोणत्याही व्यक्तीला कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवणं किंवा सार्वजनिक करणं हे बेकायदेशीर आहे. तो अधिकार फक्त तपास यंत्रणांनाच आहे. आता खरंच शिंदेंसह दमानियांनी नावं घेतल्याप्रमाणे त्या नेत्यांनी भोंदू खरातला कॉल केले का, याचं उत्तर SIT किंवा सरकार देईलच. अर्थात हा CDR अनोळखी व्यक्तीने दिल्यानंतर आपण आधी पोलिसांनाच दिल्याचं दमानियांचं म्हणणं आहे. पण भोंदू खरातवरचा वाद अंधारेंच्या शंकेनंतर राजकीय वळणावर गेलाय. ब्रिजभान जयस्वारसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.